आवाडांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे असंही परांजपे म्हणाले आहे। तर मनुस्मृती पोस्टरवर लिहिलं होतं, भावनेच्या भरात पोस्टर फाडलं, आमच्याकडून हे अनावधानानं झालंय, आम्ही त्याची माफी मागतो। बाबासाहेबांचा फोटो फाडल्यावरून जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितलेली आहे। फोटो जाळायचा होता, पुतळ्यात त्यांचा जाळायचा होता। जे कृत्य त्यांनी आज महाड येथील 14 तळे इथे, मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत, तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं। त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा, ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही। विरोधक राजकारण करणार, त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं, त्याच्यासाठी त्याच्यात काय माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने नाही, तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे। ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं, त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो